विजन तर आता खूप आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे मराठी शाळा आहेत, जी जिल्हा परिषदची शाळा आहे, तिथे ई क्लासरूम या ठिकाणी उपलब्ध करून देणं हे एक असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुलांसाठी अबॅकस सारखे क्लास जे आता आपण शाळेत त्यांच्या कसं उपलब्ध करून देऊ शकतो, हे एक प्रयत्न असणार आहे. हे एक शिक्षणाचं झालं. त्या व्यतिरिक्त आपण एक सेंटर उघडायचं आहे. आता हे जनसंपर्क कार्यालय जिथं फ्री ऑफ कॉस्ट किंवा आपले जे आहेत, आपले जे महिलांना काय अडचण असेल, आपल्या भागात काय अडचण असेल, तर तिथं लोक किंवा महिला काहीही अडचण असेल तर तिथं डायरेक्ट जाऊ शकतात आणि डायरेक्ट कनेक्ट म्हणजे माझ्याशी, साहेबांशी किंवा भाजपचे कोणतेही आपले असतील त्यांच्याबरोबर डायरेक्ट कनेक्ट या ठिकाणी करायचं. त्या व्यतिरिक्त आपल्याला लवकरात लवकर राशनचं लिस्ट आपण या ठिकाणी काढायचं. आता आमदार साहेब पूर्ण कोल्हापूरसाठी अजून 1 लाख लोकांचं वाढप करून आणलेत आपले लाडके राहुल वाडे साहेब. आपण त्यातनं 15,000 लोकांचं चालू केलेलं आहे. राशनचं प्रॉब्लेम जे होतं ते आपण चालू केलेलं आहे. तर मग ते अजून आपण लिस्ट काढून ते आपण अजून लोकांपर्यंत, अजून जनतेपर्यंत कसं पोहोचवू शकतो, हे एक प्रयत्न असणार आहे. कारण का कसं होतं, कधी कधी लिंक तुटते. म्हणजे मंजूर तर झालेलं आहे, पण राशनच्या दुकानापर्यंत धान्य पोहोचत नाही, कारण का त्यांनाही माहित नसतं. मग हे जे गॅप आहे, ते गॅप आपल्याला या ठिकाणी भरून काढायचं आहे. मग हे सोडून अजून खूप खरं तर आहेत कामं. आपली 80% झालेली आहेत आणि ते आपण 100 पर्यंत घेऊन जायचं आहे.